नमस्कार मंडळी. परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात सर्वजण? सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. अ, सकाळचा टाईम होता तर सकाळी हे बघा मेथीची भाजी करायची होती मला आणि सकाळी कसं चहा पाणी वगैरे झालं होतं. मुलांच्या डब्यासाठी मेथीची भाजी बनवायची होती. तर इथे मी थोडीशी मेथी म्हणजे अगोदर धुवून घेतली आणि लसूण घेतलेला आहे तर तो ना मी म्हणजे असं ठेचून नाही घेतला. चाकूने बारीक कट करून घेतला. त्याने काय होतं, भाजीला छान अशी चव पण येते आणि लसूण पण असं दाताखाली लागलं ना छान लागतो टेस्ट. म्हणून मी ना अशी हिरव्या भाजीला असंच लसूण घातलं ना तर छान येते भाजी आणि चव पण छान लागते. त्याच्यामुळे मी इथे चाकूने कट केलेला आहे लसूण आणि त्यामध्ये ना थोडंसं तेल घातलेलं आहे आणि मेथी जी घेतलेली ना ती मी आता बारीक कट करून घेत आहे, म्हणजे बारीक चिरून घेतलेली आहे मस्त अशी. आणि जेवढी बारीक चिरली ना तेवढी भाजी मग छान लवकर पण होती आणि छान लागते चवीला. म्हणजे मला चिरलेलीच भाजी आवडते आम्हाला. आणि वाटाण्याच्या शेंगा होत्या थोड्याशा तर मग मी त्या पण सोलून घेतलेल्या इथे. आणि मुलांच्या डब्यासाठी पण थोडासा उशीर झाला होता तर मग लवकर लवकर माझं चालली होती घाई गडबड भाजी बनवण्याची, कारण चपात्या पण राहिल्या होत्या. त्यामुळे तर मग इथे पटकन मग मी काय केलं, भाजी केली आणि भाजीला मग हिरवी मिरची वगैरे काढायच्या ऐवजी मी काय केलं, थोडासा लाल भुरका होता आपल्या लसणाचा थोडासा आपण खाण्यासाठी केला होता मी खायचा. बारीकवाला नाही, जो आपण चटणी म्हणून तर तोच घातलेला 1 चमचा. आणि मुगाची डाळ मी इथे जास्त घेतलेली आहे, अर्धी वाटी. तर ती थोडीशी भिजू घातली होती. तर ती पण त्यामध्ये आता घालून घेत आहे. थोडं असं परतू दिलं आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घालून 5 मिनिटं शिजू दिलं, कारण मुगाची डाळ आहे म्हणून मग थोडंसं शिजू दिलं मी त्याला. आणि इकडे चहा पाणी वगैरे सगळी झाली होती. थंडी तर एवढी आहे, दिवसभरात किती पण चहा पिली तरी पण मग असं असं वाटतं सारखी चहाच पिवत जा. आता म्हणजे थंडीमुळं 4 वेळेस तरी दिवसातून चहा होऊन राहिली. कमी नाही पण जास्त होती 4 पेक्षा. पण आणि असं वाटतं सारखी उपवास असला की मग जास्त चहाच होती थंडीमुळं. आणि मी काही स्वेटर पण काढलं नाही, कारण एवढी थंडी वाजली होती. अंघोळ झाली होती तर खूप थंडी वाजली. म्हणजे इकडे लगेच म्हटलं भाजी शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यावं, म्हणून मग मी ताट घेतलं आणि लगेच पीठ मळायला घेतलं. पीठ वगैरे मळणं झाल्याच्या नंतर ना मग रात्री म्हणजे तवा वगैरे मी घासलाच नव्हता. तसंही मी घासत पण नाही, कारण रात्रीचा तवा घासू पण नाही आहे संध्याकाळच्या वेळेस. म्हणून मग मी काय करत असते, सकाळीच दुसऱ्या दिवशी घासत असते, तसंच ठेवून देत असते, कारण घासू नाही आहे संध्याकाळी म्हणून. तर मग गोलपाट बेलणं पण राहिलं होतं माझ्याकडनं. मग मी ते सगळं घासून घेतले भांडे. थोडे शेवट पडलेले म्हणजे जे जे अर्जंट लागत होते ते कारण उशीर व्हायला लागल्यावर कसं मग आपल्याला जे अर्जंट लागतं तेच आपण घेतो. म्हणून मग मी तेवढंच घेतलं सगळं अ, धुवून पटकन चपात्या बनवायसाठी 2-3 पोरांच्या डब्यासाठी. म्हणून मग मी तेवढंच करायला लागली. आणि तिकडे पोरं पण आवरत होते कपडे वगैरे, त्यांचे युनिफॉर्म घालत होते. आणि त्यांना चहा-पाणी वगैरे दिलं. कसं त्यांना पण आता सकाळी पीत नव्हते, पण मग आता थंडीमुळं कसं सकाळी-सकाळी मग चहा पण करून द्यावी लागते. आणि थंडी जास्त वाजते ना, तर मग अंघोळ झाली की मग जास्त थंडी वाजते तर चहा नाहीतर दूध नाही पण चहा तरी द्यावीच लागते करून. थोडीशी थंडी पण जाते मग. तर त्याच्यामुळे मग त्यांचं पण झालं होतं, आमचा पण चहा-पाणी झाला होता आज. थोडासा उशीर झाला होता तर. नाहीतर रोज लवकर आवरतं. आणि 7चा टाईम तरी असेल हा, 7-7:30. आणि लगेच माझी भाजी वगैरे म्हणजे सगळं झालं आणि इकडे थोडीशी मग मी लगेच बटाट्याची पण भाजी बनवून घेतली होती. मेथीची पण झाली होती सकाळी. नंतर चपात्या बनवल्या मग मी सगळ्याच. आणि इकडे मेथीची भाजी बटाट्याची पण थोडीशी बनवून ठेवली मग नंतर त्यांना दुपारच्यासाठी, कारण मला तर चतुर्थी आहे म्हणून उपवासामुळं मग काहीच नाही. तर 2 भाज्या बनवून ठेवल्या की मग कसं दिवसभर मग त्यांचं होऊन जातं. दोघं-तिघांचं. त्याच्यामुळे एकेच ती पण बनवून ठेवली. सगळं काढून ठेवलं आणि लगेच म्हटलं गॅसवाटा क्लीन करून घेतला ना, मग आपल्यालाच एक काम सुचतं. कारण मग नंतर मग दिवसभर मग त्याच्यातच राहतो आपण त्याच राड्यात. म्हणून मी इकडे लगेच चपात्या वगैरे झाल्याच्या नंतर सगळं भाजी वगैरे काढून ठेवलं आणि लगेच गॅसवाटा पुसायला घेतला. कारण पीठ ते सांडलेलं असतं जास्तच खराब झालेला असतो. तर मग मी लगेच इकडे पुसून घेतलेलं आणि हे बघा किती छान असं दिसत आहे गॅस पुसला की. कारण एक तर त्याचा ब्लॅक कलर आहे आणि पुसला की एकदम असं छान असं गॅस वाट्याच्या म्हणजे वाट्याचा पण कलर आणि ते पण एवढं छान असं दिसतं मग पुसून घेतलं ताबडतोब की.
म्हणून मग मी ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि भांडे पण पडले होते, पण म्हटलं आता भांडी नंतर करता येईल. म्हणून मग मी भांडी तशीच ठेवून दिली आणि त्याच्यानंतर घरातली झाडझूड वगैरे राहिली होती माझी सकाळची आणि सगळा पसारा पण तसाच होता. म्हणून मग मी फक्त स्वयंपाक बनवून घेतला आणि तेवढा गॅसवाटा पुसून घेतला. बाकीचं मग म्हटलं नंतर आता भांडी वगैरे. त्याच्यामुळं मग मी इकडे आली हॉलमध्ये समोर आणि हॉलमधलं कसं गालीचा वगैरे होता खाली टाकलेला म्हणजे दिवसभर असतो. पण मग आता झाडून घ्यायच्या वेळेस परत काढते, परत झाडून पुसून झालं की रोज टाकून देते. आणि हे बघा किती छान असा गालिचा आहे. म्हणजे हा गालिचा मी ऑनलाईनच घेतलेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि आता पण सांगते हा मी ऑनलाईनच घेतलेला आहे. ₹350 ला पडला मला तो. पण छान आहे, कलर पण छान आहे, रेड कलर आणि टाकला ना तर घरात पण असं छान असं दिसत आहे आणि पायाला पण थंड खाली काही लागत नाही. म्हणून मग दिवसभर आता मी टाकून ठेवते तो गालिचा आणि रोज कसं झाडून फरशी वगैरे झाली की म्हणजे त्यावेळेस काढायचा आणि फरशी वगैरे झाली की परत टाकत असते मी. कसं मग दिवसभर पायाला म्हणजे छान दिसतं असं घरामध्ये कोणी आलं गेलं की. त्याच्यामुळं मग असतो माझा दिवसभर आणि सगळं असं सोफे वगैरे सगळं झाडून वगैरे घेतलं. परत इकडच्या साईडचं पण घेतलं. कारण सगळं मग एकदाच झाडत असते. सकाळी पोरं गेल्याच्यानंतर सगळं आवरल्याच्यानंतर मग एकदाच सगळ्या रूमा झाडून घेतल्या जातात. म्हणून मग एकदाच सगळीकडचं कचरा काढत होती मी, जेवढा कचरा आहे तेवढा. कारण रात्रीचा तर भरपूर कचराच असतो घरामध्ये आणि इकडे सगळं हे बघा हे मनी प्लॅन्ट पण बोलवलेले मी टी व्हीवरचे असे घरात शो म्हणून. तर मग ते टी व्हीवर लावले, काही काही त्या साईडने लावले. आणि इकडे सगळं असं स्वच्छ झाडून घेत आहे त्या कोपऱ्यात वगैरे. सगळं झाडून घेतलं नाही एकदा मग संध्याकाळपर्यंत फिकीर राहत नाही. संध्याकाळ नाही तरी मुलं येईपर्यंत त्यांच्या जेवणाचं परत झाडावं लागतं. मग कसं घरामध्ये फरशी वगैरे पुसली ना मग स्वच्छ दिसतं, क्लीन दिसतं, असं चमकती फरशी, छान असं करमतं पण आपल्याला. म्हणून मग मी इकडे सगळं असं झाडून स्वच्छ पुसून वगैरे घेत असते. आणि माझी फरशी वगैरे सगळं झाल्याच्या नंतर मी फरशी पण पुसून घेतली आणि तिन्ही चारी रूमा सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर इकडे परत आली होती. तर मग मी उपवास होता चतुर्थी तर मग मी चतुर्थीमुळे म्हणजे कालचा व्हिडिओ आहे चतुर्थी असल्यामुळे मग म्हटलं साबुदाणा भिजू घातला होता. तर मग मी इकडे थोडेसे शेंगदाणे भिजत घातलेले आहे, सॉरी, थोडेसे शेंगदाणे घेतले, ते थोडेसे गरम म्हणजे भाजून घेतले मी. मग भाजून घेतलेले शेंगदाण्याची कशी उसळ छान लागते, कच्च्याने छान लागत. मग थोडेसे त्याच्यामुळे भाजून घेतले मी आणि एक बटाटा घेतलं, थोडीशी हिरवी मिरची आणि बटाटा सालटा काढून कट करून तुपामध्ये छान असं परतू दिलेलं आहे मीठ टाकून. जेवढं लागतं तेवढं मी एकदाच मीठ घातलेलं आहे. मग काय होतं बटाटा पटकन शिजतं म्हणून. आणि थोडंसं त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. हिरव्या मिरचीतला साबुदाणा छान लागतो. तर मग मिरची घातली आणि साबुदाणा जो आहे तो त्यामध्ये घालून घेतला आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट पण घालून घेतलेला आहे आणि छान असं त्याला 5-10 मिनटं परतू दिलेलं आहे. कारण दिवसभर तर काही आता थंडीची कसं आहे भूक तर म्हणजे भूक पण लागत, ती थंडी पण वाजते, सगळं एकत्रच झालेलं आहे. म्हणून मग मी थोडंसं ना साबुदाणा शिल्लक केला होता. पोरांना पण खूप आवडतो, मुलांना. म्हणून मग मी कधी पण साबुदाणा केला ना त्यांच्यासाठी अवश्य करते, शिल्लक भिजू घालते आणि मुलांच्यासाठी पण शिल्लक करत असते. म्हणून मी थोडासा शिल्लकच कधी पण साबुदाणा असतो. आणि शाळेतून आल्या आल्या त्यांचं कसं आहे साबुदाणा केला म्हणजे मग विचारतात मम्मी साबुदाणा केला ना आज, म्हणजे त्यांना असं समजतच आज साबुदाणा आहे, उपवास म्हटल्यावर साबुदाणा आहेच. म्हणून मग शिल्लक साबुदाणा करूनच ठेवत असते मी. आणि इकडे हे बघा साबुदाणा छान असा परतून घेत आहे आणि माझी साफसफाई ते सगळं झालेलं होतं. कसं जरी आपण भाड्याच्या घरात असलो तरी पण असं आपण त्या घरात राहतो म्हटल्यावर कसं थोडंसं हे साफसफाई तर हवीच. म्हणून मग मी सगळी साफसफाई अगोदर करून घेतली, फरशी वगैरे, आणि त्यानंतर इकडे फराळाचं करायला घेतलेलं आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. नवीन कोणी असेल चॅनलवर तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि इकडे मला थोडंसं फराळाचं घेतलं होतं, तर मी आता इथेच व्हिडिओचा एंड करते. सर्वांना बाय बाय.